नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात टी एक्झाम 2026साठी मित्रांनो आपण आज संभाव्य प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, आपल्या बघायची की परीक्षेला जवळपास आता फक्त आणि फक्त 18 दिवसाचा मित्रांनो बघायची की ठिकाणी कालावधी उरलेला आहे. आणि जर मित्रांनो बघा, जर याच 18 दिवसामध्ये जर तुम्हाला बघा 90+ जर तुमचा स्कोर या ठिकाणी वाढवायचं असेल, तर मित्रांनो बघा, यासाठी बघा की आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो बघा, आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके, तर बघा आता प्रश्न पहिला. हां, एक मिनटं. हां, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो बघा, सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती ही मित्रांनो बघा जी की क्रमांक रत्नागिरी या जिल्ह्यातून जी की मित्रांनो 1981 या वर्षी मित्रांनो झालेली आहे. म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो रत्नागिरी 1981 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे. आता जिल्हा व त्याला लागून असलेला समुद्रकिनारा यांची चुकीची जोडी निवडा. मित्रांनो बघा, रायगडला 122 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला, एकदम करेक्ट आहे. याच्या बाद रत्नागिरीला 240 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, हे आहे बघा चुकीची जोडी. याच्या बाद सिंधुदुर्गला 120 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, हे देखील करेक्ट जोडी आहे. पुन्हा पालघरला 102 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, हे देखील करेक्ट जोडी आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब रत्नागिरी 240 किमी बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर म्हणजे चुकीची जोडी असणार आहे. तर का मित्रांनो, रत्नागिरी या जिल्ह्याला बघा जी की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्वाधिक मित्रांनो समुद्रकिनारा हा बघा जी की 237 मित्रांनो बघा जी की 237 मित्रांनो बघा जी की किलोमीटर इतका बघा जी की मित्रांनो समुद्रकिनारा लाभलेला आहे. ओके, म्हणून मित्रांनो बघा ही जोडी बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चुकीची जोडी असणार आहे. पुढे. मराठवाडा या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे व तालुके आहेत? मित्रांनो बघा, मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे व तालुके आहेत? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक 8 जिल्हे व 76 तालुके बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, याला सोडलं 7 जिल्हे व 50 तालुके मित्रांनो बघा की कोकण या प्रशासकीय विभागात आहेत. आणि 5 जिल्हे 58 तालुके हे मित्रांनो बघा की पुणे या प्रशासकीय विभागात आहेत. आणि 5 जिल्हे 54 तालुके हे मित्रांनो बघायचे की नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे पुढचा प्रश्न. आता शिखर व त्याची उंची व त्यांचा जिल्हा यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? साल्हेर उंची 1567 मीटर व जिल्हा नाशिक ही मित्रांनो बघा एकदम करेक्ट जोडी आहे. पुन्हा चिखलदरा 1115 व अमरावती हे देखील मित्रांनो करेक्ट जोडी आहे. पुन्हा याच्या बादची तोरणा 1404 मीटर पुणे हे देखील करेक्ट आहे. व सप्तशृंगी 1416 नांदेड. मित्रांनो बघा, आता यापैकी कोणती जोडी चुकीची आहे मग? तर ती म्हणजे जे की बघा क्रमांक ड सप्तशृंगी 1416 नांदेड जिल्हा हे बघा जी मित्रांनो प्रश्न जे आपले जी की जोडी आहे मित्रांनो या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे. तर का मित्रांनो बघा, सप्तशृंगी हा जो मित्रांनो बघा शिखर आहे मित्रांनो, या शिखराची उंची तर 1416 मीटर आहेच, परंतु मित्रांनो बघा हे शिखर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये नसून नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो बघा ही आपली जोडी बघा जी की मित्रांनो चुकीची जोडी असणार आहे. पुढे. आता तापी पांझरा या दोन नद्यांचे संगम कोणत्या ठिकाणी होते? मित्रांनो तापी व पांझरा या दोन नद्यांचा संगम हे बघा जी की क्रमांक मुडावद या ठिकाणी मित्रांनो होतं. ओके, पुढे. आता जिल्हा व त्या जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण यांची चुकीची जोडी निवडा. मित्रांनो बघा, सातारा पाचगणी करेक्ट जोडी आहे. नंदुरबार भंडारदरा चुकीची जोडी आहे. पुन्हा जळगाव पाल करेक्ट जोडी आहे. व पालघर जव्हार हे देखील करेक्ट जोडी आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की पर्याय उत्तर क्रमांक 2 बघा जी की फक्त ब चूक मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. तर जे की क्रमांक 2 मित्रांनो फक्त ब चूक. तर का तर मित्रांनो बघा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये भंडारदरा हे बघा जी की मित्रांनो थंड हवेचं ठिकाण नाही. ओके, तर लक्षात ठेवा. पुढे. आता आता बघा खालीलपैकी कोणती लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नाही? मित्रांनो
पितळखोरा, वेरूळ, लेण्याद्री की अजिंठा यापैकी मित्रांनो बघा ही जी लेण्याद्री मित्रांनो लेणी आहे ही बघा जी की मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील नसून बघा जी की मित्रांनो पुणे जिल्ह्यातील आहे. म्हणून मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक मित्रांनो या ठिकाणी लेण्याद्री हे असणार आहे. ओके, पुढे तर बघा आता 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणते पंचतीर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित नाही? जसं की इंग्लंड, दिल्ली, याच्या बाद एक मिनटं हां याच्या बाद चैत्यभूमी व नाशिक. मित्रांनो बघा यापैकी हे बघा जे की पंचतीर्थ यापैकी कोणतं मित्रांनो पंचतीर्थ हे बघा जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित नाही, तर ते म्हणजे जे की क्रमांक ड मित्रांनो नाशिक या ठिकाणी नाही. ओके, आता पंचतीर्थ कोणते कोणते आहेत बघा जी डॉक्टर मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातली. आता बघा या ठिकाणी 3 तर दिले आहेत, जसं की चैत्यभूमी एक आहे, दिल्ली आणि इंग्लंड. ओके, आता याच्या बाद मित्रांनो बघा नागपूर हे 4थं पंचतीर्थ आहे, नागपूर. आणि 5वं मित्रांनो बघा की महू हे आहे. ओके, हे 5 बघा की मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बघा जीवनात मित्रांनो पंचतीर्थ आहेत. ओके, कोणते कोणते? इंग्लंड, दिल्ली, चैत्यभूमी, नागपूर, महू. ओके, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी मित्रांनो बघा जी ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक ड नाशिक असणार आहे. पुढे 9वा, जागतिक पशु दिवस, जागतिक वन दिवस, जागतिक व्याघ्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा या ठिकाणी बघा जी की आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा जे योग्य पर्याय आहे बघा जी की क्रमांक 4 ऑक्टोबर, 21 मार्च व 29 जुलै बघा जी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. तर जागतिक पशु दिवस हा 4 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जातो. जागतिक वन दिवस हा 31 मार्च दिवशी साजरा केला जातो. तर जागतिक व्याघ्र दिवस हा बघा जी की मित्रांनो 29 जुलै या दिवशी साजरा केला जातो. ओके, पुढे आता खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे आहे, करेक्ट आहे. व महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे, हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की पर्याय उत्तर जी की क्रमांक 3 फक्त बघा जी की मित्रांनो पर्याय उत्तर 2 बघा जी की फक्त अ आणि ब बरोबर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, जे की क्रमांक 2 मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं ठिकाणी आन्सर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो एक. आता TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी मित्रांनो आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 741400 या क्रमांकावर फक्त ₹150 पे करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मित्रांनो बघा स्क्रीनशॉट टाका, तुम्हाला लगेच मिळेल. ओके, आता मित्रांनो बघा शेवटचे या ठिकाणी 18 दिवस उरलेत आणि जर समजा मित्रांनो 18 दिवसात जर तुम्हाला या कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त जर अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो बघा लगेच आपला महाठोकळा खरेदी करूया. कारण जर सध्याच्या घडीचा विचार केला तरी ₹150 किंमत मित्रांनो खूपच कमी आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच मित्रांनो आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण कमीत कमी वेळेत मित्रांनो जास्तीत जास्त बघा जी की फायदा तुम्हाला करून देणार बघा जी की मित्रांनो आपला हा महाठोकळा असणार आहे. म्हणून वेळ लावू नका, वेळ खूप कमी आहे, वेळेची कदर करा आणि मित्रांनो लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. पुढे आता पिकांशी संबंधित संशोधन केंद्र व त्यांची चुकीची जोडी निवडा. आता द्राक्ष संशोधन केंद्र पाडेगाव. मित्रांनो बघा द्राक्ष संशोधन केंद्र पाडेगाव हे बघा मित्रांनो पहिलीच जोडी चुकीची आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बघा जी की क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. ओके, याच्या बाद गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर एकदम करेक्ट आहे. ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ करेक्ट आहे व मोसंबी संशोधन केंद्र श्रीवर्धन हे देखील करेक्ट आहे. म्हणजे बघा जी की क्रमांक अ द्राक्ष संशोधन केंद्र पाडेगाव बघा जी की मित्रांनो आपली चुकीची जोडी असणार आहे. ओके, पुढे आता भारताच्या उत्तर सीमेला खालीलपैकी कोणता देश नाही किंवा कोणते देश नाही या प्रकारचा प्रश्न आहे. तर नेपाळ, श्रीलंका, चीन की भूतान यापैकी मित्रांनो बघा श्रीलंका या ठिकाणी बघा जी की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, जे की करेक्ट आन्सर. पुढे आता डेक्कन सभेचे संस्थापक कोण आहेत? मित्रांनो बघा डेक्कन या सभेचे बघा जी की मित्रांनो संस्थापक हे बघा जी की क्रमांक गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी हे असणार आहेत. ओके, पुढे आता संत गाडगेबाबा यांच्याशी निगडीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मित्रांनो बघा संत गाडगेबाबा यांचा जन्म 1876 शेंडगाव अमरावती येथे झाला, एकदम करेक्ट विधान आहे. पुढे 1905 मध्ये गाडगेबाबांनी घरदाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला, हे देखील करेक्ट आहे. पुन्हा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व स्वच्छतेचे धडे दिले, हे देखील करेक्ट आहे. पुन्हा याच्या बाद
1955मध्ये वलगाव अमरावती येथे त्यांचे निधन झाले. मित्रांनो बघा आता या ठिकाणी जे की 1955मध्ये वलगाव अमरावती येथे त्यांचं निधन झाले. हे मित्रांनो बघा जे विधान आहे बघा जे की चुकीचं असणार आहे. कारण मित्रांनो बघा जे 1955मध्ये नसून 1956मध्ये मित्रांनो बघा वलगाव अमरावती येथे बघा जे की मित्रांनो त्यांचं निधन झालेलं आहे. ओके, म्हणून जे की क्रमांक ड मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर ठिकाणी असणार आहे. पुढे आता आझाद हिंद सेनेचे वृद्धवाक्य कोणते होते? विद्यार्थी मित्रांनो बघा आझाद हिंद सेनेचं वृद्धवाक्य हे बघा जे की विश्वास, एकता व बलिदान हे होतं. ओके, जे की क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? विद्यार्थी मित्रांनो बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आहे बघा जी की क्रमांक ब 31 डिसेंबर 1600 मध्ये करण्यात आली होती. पुढे कोणत्या व्हाईसरॉयने देशी वृत्तपत्र कायदा रद्द केला? मित्रांनो बघा जे की क्रमांक लॉर्ड रिपन मित्रांनो या व्हाईसरॉयनं बघा जे की देशी वृत्तपत्र हा कायदा मित्रांनो बघा जे की रद्द केलेला आहे किंवा केलेला होता. पुढे ऐक्यवर्धिनी मित्रांनो बघा ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो बघा ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना ही बघा जी की क्रमांक ड वासुदेव बळवंत फडके यांनी मित्रांनो केली होती. ओके, पुढे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली? फाशी नाही तर फाशी देण्यात आली. मित्रांनो बघा या प्रकारचा प्रश्न आहे. तर भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना मित्रांनो बघा जी की क्रमांक अ लाहोरच्या बघा जी की मित्रांनो तुरुंगामध्ये या तिघांनाही फाशी बघा जी की मित्रांनो देण्यात आली होती. जे की 31 मार्च 1932 रोजी मित्रांनो बघा ही बघा जी की मित्रांनो यांना फाशी देण्यात आली होती. ओके, लक्षात ठेवा. दिवस कोणता? तर दिवस बघा जी की 31 मार्च 1932 या ठिकाणी बघा जी की मित्रांनो ते दिवस आहे तो दिवस. ओके, पुढे 1 मिनिट. हां, आता महाराष्ट्राच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणती नैसर्गिक सीमा आहे? मित्रांनो बघा मांजरा डोंगर, ज्योतिबा डोंगर, चिरोली टेकड्या की तोरणाचे पठार यापैकी मित्रांनो बघा पर्याय उत्तर हे बघा जी की क्रमांक 2 फक्त अ आणि ब या ठिकाणी आपल्या मित्रांनो बघा जी की प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेस मांजरा डोंगर व ज्योतिबा डोंगर मित्रांनो हे दोन बघा जी की नैसर्गिक सीमा आहेत. ओके, म्हणजे जे की क्रमांक 2 फक्त अ आणि ब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा इव्हानोस्की मित्रांनो इव्हानोस्की यांनी विषाणूचा शोध कोणत्या झाडावर लावला होता? तर इव्हानोस्की यांनी मित्रांनो बघा विषाणूचा शोध हा बघा जी की क्रमांक अ तंबाखूच्या मित्रांनो बघा जी की झाडावर लावला होता. पुढे आता बायोटीन या जीवनसत्वाचा अभावामुळे कोणता आजार होतो? तर मित्रांनो बघा बायोटीन या जीवनसत्वाच्या अभावामुळे बघा जी की केस गळणे मित्रांनो हा ठिकाणी आजार होतो. पुढे दुधाचे रूपांतर दह्यात करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? मित्रांनो बघा दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करण्यासाठी बघा जी की क्रमांक लॅक्टोबॅसिलस या बघा जी की मित्रांनो जीवाणूचा या ठिकाणी जी की प्रामुख्याने वापर केला जातो. ओके, पुढे बघा आता तर हा बघा 24वा काय म्हणतो पियुषिका ग्रंथी कोठे असतात? मित्रांनो बघा पियुषिका या ग्रंथी बघा जी की मित्रांनो क्रमांक ड मेंदूच्या तळाशी असतात. ओके, लक्षात ठेवा. पुढे इथेनॉलची निर्मिती कोणत्या बुरशीपासून करतात? मित्रांनो इथेनॉलची निर्मिती मित्रांनो बघा जी की सॅकेरोमायसिस या बघा जी की मित्रांनो बुरशीपासून केली जाते. म्हणजे जी की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता हिमोग्लोबिनचा एक रेणू ऑक्सिजनच्या किती रेणूंनी बांधलेला असतो? मित्रांनो हिमोग्लोबिनचा एक रेणू हा ऑक्सिजनच्या किती रेणूंनी बांधलेला असतो? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब 4 मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढे 27वा माशाचे हृदय किती कप्प्याचे असते? मित्रांनो बघा माशाचं हृदय हे बघा जे की क्रमांक क जे की 2 कप्प्याचं मित्रांनो असतं. ओके, पुढं आता केंद्रक नसलेली एकमेव मानवी पेशी कोणती आहे? तर मित्रांनो बघा केंद्रक नसलेली एकमेव मानवी पेशी ही बघा जी की क्रमांक ब लाल पेशी आहे. ओके, पुढे आता कांस्य हे संमिश्र कशापासून बनवतात? तर मित्रांनो कांस्य हे जे संमिश्र आहे मित्रांनो बघा जी की क्रमांक अ बघा तांबे व कथील मित्रांनो बघा जी या दोन्हीच्या संमिश्रणापासून बनवलं जातं. ओके, कांस्य. ओके, लक्षात ठेवा. पुढे माणसाला सुळेदात किती असतात? तर मित्रांनो बघा माणसाला सुळेदात बघा जी की क्रमांक ब 4 असतात. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा आता ही होती आपली आजची जी की TET एक्झाम
2026च्या संदर्भातले मित्रांनो मोस्ट PYQ अशी 30 प्रश्न असायचं। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत मित्रांनो बघा आपला आत्ताच्या आता हा व्हिडिओ शेअर करा। जर समजा तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनल मित्रांनो आत्ता अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल आपल्या सबस्क्राईब पण करून घ्या। तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास।